हॅलो स्टुडंट, आजचं तुमच्या माझ्या लेक्चरमध्ये स्वागत आहे. आज आपण जो आहे तो न्यू चॅप्टर स्टार्ट केलेला आहे इलेक्ट्रोस्टॅटिक. त्यामधला जो आपला फर्स्ट चॅप्टर इलेक्ट्रोस्टॅटिकमधला तुम्ही जर स्टेट बोर्डमध्ये जर बघितलं तर 11वीला इलेक्ट्रोस्टॅटिक आहे आणि 12वीलाही इलेक्ट्रोस्टॅटिक आहे. आणि इकडे NCERTमध्ये जर बघितलं तर 12वीला पहिला जो चॅप्टर आहे तर तो इलेक्ट्रिक चार्जेस अँड इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे 11वीचा जर स्टेट बोर्डचा इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर केला तर 12वीचा NCERTचा हा जो चॅप्टर इलेक्ट्रिक चार्जेस अँड इलेक्ट्रिक फील्ड हा चॅप्टर तुम्ही पूर्णपणे म्हणजे अभ्यास केल्यासारखा आहे. जवळपास दोघांमध्ये सिमिलरिटी आहेत, थोडेफार प्रॉब्लेम्स वगैरे थोडेफार चेंज असू शकतात, बाकी थिअरी ॲज इट इज सेम आहे. ठीक आहे, तर आज आपण हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर आहे हा चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहेत. आणि ह्या चॅप्टरच्या नावापासून आपण सुरुवात करूया. हे जे याच्यामध्ये इलेक्ट्रो आहे आणि त्यानंतर स्टॅटिक आहे. स्टॅटिकचा अर्थ काय असतो आणि इलेक्ट्रो म्हणजे काय. ठीक आहे, इलेक्ट्रो म्हणजे हे चार्जसाठी नाव रिफिल केले जातं असतं, चार्ज. ठीक आहे, आणि स्टॅटिक म्हणजे हा जो आहे तो शब्द स्टेट जे आहे आपलं एखादं रेस्ट टेस्टमध्ये जे एखादा जर ऑब्जेक्ट असेल त्यासाठी आपण स्टॅटिक हा शब्द यूज करत असतो. ठीक आहे, जसं की एखाद्या वेळेस आपण जे आहे तर स्टॅटिक फ्रिक्शन बघत असतो. म्हणजे एखादी वस्तू एका जागेवर स्थिर असेल तर तिचं जे फ्रिक्शन आहे म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन. त्यानंतर जर दुसरं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तुम्हाला, कुठलीही वस्तू रेस्टवर असेल तर त्याला आपण स्टॅटिक सिच्युएशनमध्ये म्हणत असतो. ठीक आहे, म्हणजे ती वस्तू एका जागेवर आहे आणि त्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. म्हणजे चॅप्टरचं नाव आहे आपलं इलेक्ट्रोस्टॅटिक. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिकमधला हा पहिला चॅप्टर आहे आपला, इलेक्ट्रिक चार्जेस अँड इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, तर इलेक्ट्रोस्टॅटिकचा अर्थ असा होतो की जे चार्ज रेस्टवर आहेत त्या चार्जबद्दल आपण इथं अभ्यास करणार आहे. ठीक आहे, म्हणजे सिंपल डेफिनेशन जर सांगायची झाली इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय, इट इज द स्टडी ऑफ अ चार्ज ॲट रेस्ट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक. म्हणजे एखाद्या चार्जची एका जागेवर स्थिर असताना अभ्यास करणं म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिकची ब्रँच झाली किंवा ते पूर्ण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आलं. मग आता पहिल्या चॅप्टरमध्ये आपण काय म्हणजे जे आहे शिकणार येतं इलेक्ट्रिक चार्जेसबद्दल. नेक्स्ट त्यानंतर आपण इलेक्ट्रिक फील्डबद्दल आणि त्याच्यामधातले जे बी पॉईंट असतील, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दोन चार्जेसमधलं, त्यानंतर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीज, त्यानंतर व्हेक्टर फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक, कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, त्यानंतर इलेक्ट्रिक डायपोल, त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड इन इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे इन अँड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. असे बरेचसे पॉईंट आहेत ते आपल्याला हळूहळू डिस्कस करायचे. ठीक आहे, तर सगळ्याला पहिलं इलेक्ट्रोस्टॅटिकची कन्सेप्ट क्लिअर. द स्टडी ऑफ चार्ज ॲट रेस्ट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक. आणि इलेक्ट्रोस्टॅटिकला आपण दोन पॉईंटमध्ये स्प्लिट केले, इलेक्ट्रो म्हणजे चार्ज आणि स्टॅटिक म्हणजे ॲट रेस्ट. ठीक आहे, आता बेसिक जर तुम्ही NCERTचं बुक बघितलं किंवा स्टेट बोर्डचं बुक जर बघितलं तर तुम्ही तिथं जर बघितलं इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये जर चार्जचा शोध कोणी लावला आहे तर तिथं तुम्हाला दिलं असेल की बिफोर सेंचुरी 600 वगैरे वगैरे काहीतरी सायंटिस्टचं वगैरे नाव दिलं असेल. ठीक आहे, तर ते आपल्याला जे आहे ते हिस्ट्री नाही चार्ज समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तुम्ही ते वाचू शकतात, तुम्हाला तिथं नोट्समध्ये दिलेलं आहे. मला वाटतं काहीतरी मॅथमॅटिशियन सायंटिस्ट आहे, ग्रीक मॅथिलियन्स काहीतरी असं नाव आहे त्यांचं, तुम्ही बघू शकतात. ते म्हणजे खूप जुन्यापासून चार्जची कन्सेप्ट आलेली आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं, ही जी चार्जची कन्सेप्ट आहे ही चार्जची कन्सेप्ट आली कुठून. ठीक आहे, आता तुम्हाला मी डेली लाईफमधले एक्झाम्पल सांगतो जिथे की तुम्हाला ह्या गोष्टीचा जो आहे चार्जेसचा तुम्हाला जी आहे जाणीव तुम्हाला होईल. एक एक्झाम्पल सांगतो, सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे. हा म्हणजे आहेत आपण आकाशामध्ये जर बघितलं तर चांगल्या जे आहेत विजा चमकतात, बरोबर आहे. इट इज द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रिसिटी, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. म्हणजे जे आहेत आपले जे क्लाउड असतात तर ते त्याच्यावर जे चार्ज आहेत फ्रिक्शनमुळं तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. दुसरं एक्झाम्पल सांगतो, ज्यावेळेस आपण म्हणजे डोकं धुतलेलं असतं, ड्राय हेअर्स असतील, त्यावेळेस आपण ज्यावेळेस कॉम घेऊन भांग पाडतो आणि त्यानंतर तेच कॉम जर छोटे छोटे कागद करून तिथं नेला तर कॉम काय करत असतो, त्या कागदाला अट्रॅक्ट करत असतो. सिम्पली ड्राय हेअर म्हणजे काय, ऑइल वगैरे काय लावायचं, डोके धुतल्यानंतर डोक्यातून कंगवा फिरवायचा आणि तो कंगवा छोट्या छोट्या कागदाच्या पिसापाशी न्यायचा. मग ते जे कागदाचे पीस आहेत तर त्या कंगव्याला अट्रॅक्ट होतात. इट इज द एक्झाम्पल ऑफ फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर दुसरं, अचानक कधी जर आपण डोअर उघडायला गेलो तर आपला कधी कधी दरवाजाला हात लागला की आपल्या त्या कोंड्याला ज्यावेळेस आपण हात लावतो तर आपल्याला इलेक्ट्रिक शॉक बसल्यासारखं होतं. ॲक्च्युली त्यामध्ये ते इलेक्ट्रिसिटी नसते. मग नेमकं होतं काय, ते सगळ्या जर गोष्टी आपल्याला शिकायचं झालं तिथं इथं जे येत असतं तिथं
डिस्कशन जर करायचं झालं असेल तर चार्ज तिथं रेस्टला असतात, पण थोड्या वेळासाठी ते आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सफर होतात. मग आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सफर झाले की आपल्याला शॉक लागतो थोड्या सेकंदासाठीच आणि नंतर मात्र लागत नाही. मग असं काय होतं की जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये चार्ज ट्रान्सफर होतात. ज्यावेळेस आपण रस्त्यावरून चालत असतो किंवा बाहेर कुठेही चालत असतो, आपण वेगवेगळ्या वस्तूला हात लावत असतो. समजा मी शिकवत असताना बोर्डाला हात लावतोय, तर माझ्या बॉडीवरचे थोडेफार चार्ज जर ह्या जे आहेत तर बोर्ड जर इलेक्ट्रिकली अनन्यूट्रल असेल, याच्यावर थोडेफार पॉझिटिव्ह चार्ज असतील, निगेटिव्ह चार्ज असतील, तर काही प्रमाणात चार्ज याच्याकडे ट्रान्सफर होतात. आणि मग परत मी एखाद्या दुसऱ्या वस्तूला जर हात लावला तर त्यातले जे काही एक्स्ट्रेस इलेक्ट्रॉन आहेत ते माझ्या बॉडीमध्ये जातात आणि ज्यावेळेस चार्ज फ्लो होत असतो त्यावेळेस आपल्याला करंट लागत असतो. आणि म्हणून कधी कधी अचानक आपण दरवाजाला हात लावतो आणि आपल्याला शॉक लागतं. त्याचं कारण हे असतं की आपल्या बॉडीवर फ्रिक्शन होऊन चार्ज ट्रान्सफर झालेले असतात दुसऱ्या बॉडीकडं आणि आपल्याला शॉक लागतो. किंवा तुम्ही हिवाळ्यामध्ये जर एक्झाम्पल बघितलं असेल, स्वेटर काढत असताना बॉडी पण आपण स्वेटर बाहेर काढत असतो तर आपल्याला स्पार्किंग झालेला आवाज येतो, थोडंसं जो आहे तर स्पार्किंग झाल्यासारखं आपल्याला जाणवतं. किंवा उलनची जर रग असेल आपल्याकडे तर तिला ज्यावेळेस आपण फोल्ड करून ठेवतो किंवा पांघरून घेण्यासाठी यूज करत असतो त्यावेळेस तिथं जे आहे तर क्रॅकिंगचा आवाज येतो, म्हणजे छोटे छोटे स्पार्किंग झाल्यासारखं. ते सगळे जे एक्झाम्पल आहेत फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीचे. आणि म्हणून इथून जे आहे तर चार्जची कन्सेप्ट आलेली आहे. आणि मग तुम्ही जर बुकमध्ये जर बघितलं तर त्याने एक्झाम्पल सांगितले ते वेगवेगळे वुलन क्लोथ, आणि त्यानंतर जर घेतलं तुम्ही तर ते वुलन क्लोथला एखादा रॉड घासला तर त्याच्यावर वेगळा चार्ज येतो, याच्यावर चार्ज येतो. आणि मग हे जे आहे तर तिथून पुढे जे आहे तर चार्ज जी कन्सेप्ट आहे, चार्जची कन्सेप्ट आली. आणि चार्ज जे असतो, चार्ज ही मॅटरची प्रॉपर्टी आहे, त्याला इन्सेंट्रिक प्रॉपर्टी सुद्धा असं म्हणत असतो. ही मॅटरची प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवायचं, मॅटरची प्रॉपर्टी आहे चार्ज. ठीक आहे. मग आता चार्जमध्ये आणि मासमध्ये जर आपल्याला डिफरन्स बघायचा झाला असेल तर छोटे छोटे एक्झाम्पल सांगतो. चार्ज जो असतो दोन टाईपचे असतात, एक पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा असतो निगेटिव्ह चार्ज. कोण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये जर चार्जचे प्रकार बघायचे झाले तर जे आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असतो. मात्र मॅटर जो असतो तो ऑलवेज जो असतो पॉझिटिव्ह असतो. म्हणजे मास ज्या वेळेस आपण मेजर करत असतो त्यावेळेस पॉझिटिव्ह असतं किलोग्रॅममध्ये. समजा एखाद्या बॉडीवर जे आहे तर 4 किलोग्रॅम जर, म्हणजे सिम्पल इकडं 2 बॉडी जर घेतल्या तर इकडं जर मला सांगायचं झालं तिकडं चार्ज जो आहे प्लस होऊ शकतो, मायनस होऊ शकतो. म्हणजे एखाद्या सिस्टीमवर जर +5 कुलॉम चार्ज असेल आणि इकडे मी -10 कुलॉम चार्ज दिला निगेटिव्ह, तर इथं ह्या बॉडीवर टोटल आता चार्ज येणार -5 कुलॉम, 5 कुलॉम सोलो कॅन्सल होतो. पण ही जर सिस्टीम असेल एखादी, हिचं मास 4 किलोग्रॅम असेल आणि इथं जर मी 1 किलोग्रॅम जर मास ॲड केलं तर ते ऑलवेज ॲडअपच होत असतं. 1 किलोग्रॅम + 4 किलोग्रॅम = 5 किलोग्रॅम. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं झालं तर मास ऑलवेज ॲडच होत चालत असतं. पण चार्ज जो आहे तो चार्ज मात्र डिक्रीज भी होऊ शकतो, इन्क्रीज भी होऊ शकतो. डिक्रीज म्हणजे कसं, पहिला आपल्याकडे 5 कुलॉम होता, आपण याच्यामध्ये -10 कुलॉम टाकला तर डिक्रीज होऊन किती झाला तो -5 कुलॉम. डिक्रीज म्हणण्यापेक्षा प्लस चार्ज आहे तर तो काय झाला -5 कुलॉम. जर मॅग्निट्यूड बघितलं तर याचा पण 5 कुलॉम येणार आहे, याचा पण 5 कुलॉम येणार आहे. मग आपण -10 कुलॉम ॲड केला, मग फरक थोडासा एवढा काय मॅग्निट्यूडमध्ये चेंज नाही झाला. पण इकडे जर बघत असताल तिकडे 1 किलोग्रॅम टाकल्यानंतर जे आहे तर आपलं मास इन्क्रीज झालं. पहिले 4 किलोग्रॅम होतं, आता 5 किलोग्रॅम झालं. म्हणजे मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की मास ऑलवेज इन्क्रीजच होत चालत असतं. पण चार्जमध्ये दोन्ही प्रोसेस होऊ शकतात, डिक्रीजही होऊ शकतं, इन्क्रीजही होऊ शकतं. आणि चार्ज जे असतात तर ते 2 प्रकारचे असतात, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला जे आहे तर आपण जर स्ट्रक्चर ऑफ ॲटम बघितलं तर ॲटममध्ये जे आहे तर 3 पार्टिकल असतात, सब ॲटॉमिक पार्टिकल. जर ॲटम जर बघितलं आपण तर ॲटममध्ये आपल्याकडं जे आहेत, समजा जनरल आपण एखादं एक्झाम्पल घेतलं कोणचंही तर त्यामध्ये न्यूक्लियसमध्ये काही जे असतात, त्यानंतर इलेक्ट्रॉन, हेलियमचं एक्झाम्पल घेतलं तर हे 2 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये 2 प्रोटॉन असतात आणि 2 न्यूट्रॉन असतात. ठीक आहे. एक्झाम्पल जर घेतलं आपण हेलियमचं किंवा जनरल एखादं कोणचं ॲटॉमिक मॉडेल घ्या. मग इलेक्ट्रॉनवर जो चार्ज असतो तो आपण घेत असतो, इलेक्ट्रॉनवरचा जो चार्ज असतो तो आपण घेत असतो निगेटिव्ह चार्ज. आणि प्रोटॉनवर जो घेत असतो तो आपण
पॉझिटिव्ह चार्ज घेत असतो प्रोटॉनवर प्लस, म्हणजे जो चार्ज घेत असतो तो प्लस. ठीक आहे. मग आता इलेक्ट्रिक चार्ज जे आहेत तर ह्या पद्धतीनं जे आहेत आपण याचं डिस्कशन केलं. इलेक्ट्रिक चार्ज वगैरे काय असतात, दोन टाईपचे असतात. त्यानंतर पहिला जो चार्ज आहे इलेक्ट्रॉनवर प्लस चार्ज असतो का मायनस, त्यानंतर प्रोटॉनवर प्लस चार्ज असतो, आणि नेक्स्ट न्यूट्रॉन जे असतात इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात, म्हणजे याच्यावर कोणता चार्ज नसतो. म्हणजे फक्त हे ॲटममध्ये जे आहेत तर आपलं सिम्पल जे आहे तर वजन मास जे आहे तर ॲटमचे इन्क्रीज करण्यासाठीचं काम करतात. बाकी इलेक्ट्रॉन प्रोटॉन या दोघांवर जे असतं तर प्लस चार्ज आणि मायनस चार्ज असतात. त्यानंतर आपल्याला असंही माहीत आहे की प्लस प्लस चार्जेस जे आहेत एकमेकाला रिपेल करतात. ठीक आहे. त्यानंतर मायनस मायनस चार्जेस हे पण एकमेकाला रिपेल करतात. प्लस मायनस हे मात्र एकमेकांना अट्रॅक्ट करतात. ठीक आहे. हे जे दोन चार्जेस आहेत ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात, म्हणजे दोघे एकमेकाकडे यांना ओढून घेतात. किंवा मायनस प्लस दोन्ही आपण जर लिहिलं तर त्याचा अर्थ एकच होतो, हे दोन्ही चार्जेस एकमेकाकडे अट्रॅक्ट करत असतात. ठीक आहे. मग हे डिस्कशन झालं आपलं चार्जबद्दल. आता नेक्स्ट याच्यामध्येच आपल्याला जे आहे तर क्वांटायझेशन ऑफ चार्ज शिकायचं आहे, आणि क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे काय असते ते आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट बघा, क्वांटायझेशन ऑफ चार्ज आपल्याला बघायचे. ठीक आहे. क्वांटायझेशन ऑफ चार्ज काय असतंय, क्वांटायझेशन म्हणजे काय, जो आपल्याला चार्ज भेटत असतो तो फिक्स्ड अमाऊंटमध्ये चार्ज भेटत असतो आपल्याला. ठीक आहे. म्हणजे कमी ना जास्त. म्हणजे जर तुम्हाला जर चार्ज घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त असा घेऊ शकतात प्लस ई, त्यानंतर वाटल्यास तर मायनस ई, हे सगळ्यात मिनिमम चार्ज असतो प्लस ई मायनस ई. ठीक आहे. किंवा तुम्ही असे लिहू शकतात प्लस 2e, त्यानंतर 3e असा चार्ज भेटू शकतो, त्यानंतर 4e, त्यानंतर 5e, असा आपल्याला प्लस मायनस आपल्याला जो चार्ज आहे तो भेटू शकतो. म्हणजे सरळ सरळ सांगायचं जर झालं तुम्हाला तर जो तुम्हाला चार्ज भेटणार आहे तो इंटिग्रल मल्टिपल भेटणार आहे कशाच्या, Q इज इक्वल टू NA प्लस मायनस NA. आता हे प्लस मायनस कशासाठी, प्रोटॉन असेल तर प्लस म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असेल तर पॉझिटिव्ह, प्रोटॉन असतील तर आपण सिम्बॉल यूज करणार जे काय आहे आपल्या याच्यावर तर त्याच्यावर आपण प्लस सिम्बॉल यूज करणार. कशासाठी, प्रोटॉनसाठी. ठीक आहे. म्हणजे प्रोटॉनसाठी प्लस सिम्बॉल, आणि नेक्स्ट इलेक्ट्रॉनसाठी काय आपल्यासाठी निगेटिव्ह चार्ज असणार, म्हणजे आपण त्याच्यासाठी जे सिम्बॉल यूज करतोय ते निगेटिव्ह. सो प्लस मायनस ही. आता बघा एनची व्हॅल्यू काय असते, एन इज 1 2 3 4 5 असं काही नंबर असू शकतो. ठीक आहे. एनची व्हॅल्यू. आणि मग फक्त ईची व्हॅल्यू प्लस मायनस असू शकते. आता क्वांटायझेशन म्हणजे काय, तुम्ही जो घेणार आहे चार्ज तो फक्त ईच्या मल्टिपलच घेणार, आणि एनची व्हॅल्यू काय असते 1 2 3 5. थोडक्यात जर सांगायचं झालं तर आपण जशी 1 किलो जर साखर घ्यायची असेल तर आपण हिचे 2 पण भाग करू शकतो. 0.5 ग्रॅम पण साखर मार्केटमधून जाऊन आणू शकतो. ठीक आहे. हे नाही झालं, याला म्हणत नाहीत आपण क्वांटायझेशन डिस्क्रीट मॅनरमध्ये, म्हणजे फक्त ई जी व्हॅल्यू आपल्याला डिस्क्रीट मॅनरमध्ये भेटते. साखर आपल्याला 1 किलोग्रामही भेटू शकतो, 250 ग्रॅम भेटू शकतो. आपण जर म्हणलं 400 ग्रॅम द्या तर 400 ग्रॅमही साखर आपल्याला भेटू शकतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जसा पाहिजे तसं आपल्याला साखर भेटू शकतो. पण समजा हेच जर मी तुम्हाला म्हणलं मार्केटमधून इलेक्ट्रिक बल्ब आणा, जर तुम्हाला मी धाडलं मार्केटमध्ये इलेक्ट्रिक बल्ब आणायला तर इलेक्ट्रिक बल्ब जो आहे तो इलेक्ट्रिक बल्ब तुम्हाला जो आहे तो बल्कमध्येच भेटत असतात. 1 2 3 वेगवेगळे वॅटचे असो किंवा कसे असो. इलेक्ट्रिक बल्ब जर आणा म्हणलं मी तुम्हाला तर तुम्ही एक इलेक्ट्रिक बल्ब आणू शकता, 2 3 4 5 10, पण 1.5 बल्ब आणू शकत नाहीत, 2.5 बल्ब आणू शकत नाहीत. म्हणजे थोडक्यात क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे काय, फिक्स्ड अमाऊंट ऑफ चार्ज. ठीक आहे. मग आता एखाद्या सिस्टीमवर चार्ज किती आहे कसा कॅल्क्युलेट करत असतात तुम्हाला माहिती आहे. चार्जचे याचा युनिट काय आहे, क्लोम. ठीक आहे. नीट लक्षात ठेवायचं. आता चार्जचा हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे कुठेही कॅल्क्युलेट करण्यासाठी. चार्ज क्यूचा फॉर्म्युला असतो Q इज इक्वल टू ए प्लस मायनस एन इंटू ई. हा झाला आपला चार्जचा फॉर्म्युला. प्लस फॉर प्रोटॉन मायनस फॉर इलेक्ट्रॉन. त्यानंतर ईची व्हॅल्यू किती असते 1.6 इंटू 10⁻⁻19 क्लोम. ठीक आहे. जर इलेक्ट्रॉन असेल तिथं मायनस घेताल, प्रोटॉन असेल तिथं प्लस घेताल. ठीक आहे. मग आता एखाद्या सिस्टीमवर किती चार्ज आहे, किती जे आहेत, जेवढे नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतील तेवढा त्याच्यावर चार्ज असेल. ठीक आहे. प्लस मायनस. मग आता प्लस चार्ज कधी घेतात, मायनस चार्ज कधी घेतात. ठीक आहे. असं समजू
आपल्याकडे दोन बॉडी आहेत, ए बॉडी आणि बी बॉडी. ही ए बॉडी आपण असं म्हणू, ही बी बॉडी आहे. याच्यात काहीतरी नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. असं समजा याच्यामध्ये आपल्याकडे 4 इलेक्ट्रॉन आहेत, याच्याकडे पण 5 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. मग आता ह्या सिस्टीमला 1 इलेक्ट्रॉन लागतोय, म्हणून इथला 1 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इकडं जर झाला तर 1 इलेक्ट्रॉन येणार, आणि इकडे 5 जे आहेत इकडे 4 इलेक्ट्रॉन होते, ह्या 4 मधून 1 मायनस होणार, इकडे 5 इलेक्ट्रॉन होते, ह्या 5 मध्ये 1 इलेक्ट्रॉन प्लस होणार. ठीक आहे. मायनस झालेला इलेक्ट्रॉन म्हणजे इथे येणार प्लस चार्ज 1, इकडे 1 इलेक्ट्रॉन ॲड झालं म्हणजे याच्यावर येणार मायनस चार्ज 1. ठीक आहे. अशा पद्धतीनं हेच जर 2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले, ह्या सिस्टीमवर येणार +2 चार्ज, याच्याकडे +2 चार्ज असणार, ह्या सिस्टीमकडे असणार -2 चार्ज, ह्या पद्धतीनं. ठीक आहे. मग या पद्धतीनं आपण जे आहेत तर चार्जचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण करू शकतो. ठीक आहे. आता जो चार्ज दिलेला असतो तुम्हाला ते SI युनिट त्याचं कुलॉम असतं. तुम्हाला असं दिलेलं असतं Q = एक्झॅक्ट समजा जर सांगायचं झालं तर एवढे इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे उदाहरणार्थ चार्ज दिला तुम्हाला 5 कुलॉम देऊ शकतात, 7 मायक्रो कुलॉम देऊ शकतात, आणि नॅनो कुलॉम देऊ शकतात 7 नॅनो कुलॉम. हे जे आहेत तर 4चे अलग अलग युनिट आहेत. ठीक आहे. नॅनो कुलॉम, मायक्रो कुलॉम, मिली कुलॉम, कुलॉम, हे 4चे आपल्याकडे अलग अलग जे आहेत युनिट असतात जे आहेत. आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण जे आहेत तर कुलॉम, मायक्रो कुलॉम वगैरे आपण यूज करत असतो. ठीक आहे. तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. मग आता आपल्याला जे आहे तर चार्जचा जो जर्मन फॉर्म्युला काय झाला, चार्ज = ±NE. म्हणजे आपण जर मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये जर बघायचं झालं तर आपण फक्त असं म्हणू शकतो Q = NE. मग आता मी जर चार्ज 1 कुलॉम जर घेतला तर माझं सरळ जे आहे मी असं लिहिलं Q = 1 कुलॉम जर घेतलं तर मला माहीत पाहिजे ह्या 1 कुलॉममध्ये किती इलेक्ट्रॉन येतात. तर ते कसं कॅल्क्युलेट करणार, मी इथं कुलॉमची व्हॅल्यू ठेवणार 1 कुलॉम. ठीक आहे. जशाला तसं ठेवणार 1 कुलॉम = नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे, त्याला ॲज ठेवलं. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन असो किंवा प्रोटॉन, त्याची मॅग्निट्यूडची व्हॅल्यू किती आहे 1.6 × 10⁻19 कुलॉम. ठीक आहे. अशी आपल्याकडे व्हॅल्यू आहे. मग आता बघा नेक्स्ट हे जे आहे इकडे भाग करत जाईल, म्हणजेच आपल्याला असं येईल N = 1 / 1.6 × 10⁻19 कुलॉम. आता हे 10⁻19 वर गेलं काय होईल प्लस, सो N = 1/6 × 10⁻+19. ठीक आहे. आणि याचा जर तुम्ही भागाकार केला तर तो अप्रॉक्सिमेटली तुम्हाला असा येईल 6.25 × 10⁻18 इलेक्ट्रॉन. हे जो आहे असा भागाकार जर तुम्ही केला तर तुम्हाला जवळपास एका कुलॉममध्ये 10⁻18 एवढे इलेक्ट्रॉन सापडतील एका कुलॉममध्ये. म्हणजे 1 कुलॉम चार्ज तयार होण्यासाठी एवढे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर व्हावं लागतात. किती 10⁻18. हे जी व्हॅल्यू ही व्हॅल्यू सोडून द्या. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला जर 1 कुलॉम चार्ज जर पाहिजे असेल तर तुम्हाला एवढे नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये ट्रान्सफर करावं लागत असतात. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल, हे जनरल जे आहे आपलं डिस्कशन झालं चार्जबद्दल. आता दुसरं एक्झाम्पल, काही वेळेस तुम्ही एखादी सिस्टीम आणली इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल, तिला जर एखाद्या सिस्टीमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल, चार्ज कॉन्टॅक्टच्या सिस्टीममध्ये आणलं तर काय होतं हे आपल्याला डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे बघा 2 सिस्टीम आहेत. असं समजा एकावर पॉझिटिव्ह चार्ज आहे किंवा निगेटिव्ह चार्ज, दोन्हीपैकी एक कन्सिडर करा. असं समजतो मी याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे. आता इथं मी जे आहे तर 8 पॉझिटिव्ह चार्ज काढतो आणि हे जे आहे तर इलेक्ट्रिकली न्यूट्रल बॉडी करतो. ठीक आहे. ही पॉझिटिव्हली चार्ज बॉडी आहे आणि ही न्यूट्रल बॉडी आहे, असं लक्षात ठेवायचं. ज्या वेळेस आपल्याला आता हे डिस्कशन करायचे की चार्ज किती प्रमाणात ट्रान्सफर होतो, ज्या वेळेस तुम्ही इलेक्ट्रिकल न्यूट्रल बॉडी ज्या वेळेस ह्या ही पॉझिटिव्हली चार्ज बॉडी ज्या वेळेस ह्या इलेक्ट्रिकली न्यूट्रल बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आणत असतात. इलेक्ट्रिकली न्यूट्रल कधी म्हणत असतो, ज्या सिस्टीमवर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज इक्वल प्रमाणामध्ये असतात त्या सिस्टीमला इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणत असतात. किंवा ज्या सिस्टीममध्ये नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सारखेच असतात ती सिस्टीम काय असते इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि म्हणून पूर्ण युनिवर्समध्ये जे आहेत तर टोटल सिस्टीम काय आहे तर इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहेत. म्हणून जे आहे तर कॉन्झर्वेशन ऑफ लॉ जे आहे आपण सांगत असतो, कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज काय सांगत असतो आपण, कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज
चार्ज कॅन नॉट बी क्रिएटेड, चार्ज कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड, जस्ट इट्स ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन सिस्टीम टू द अनअदर सिस्टीम. म्हणजे एका सिस्टीमकडून फक्त दुसऱ्या सिस्टीमकडे ट्रान्सफर होतात आणि सिस्टीममधले जेवढे बी म्हणजे युनिवर्समधले जेवढे बी चार्ज आहेत तेवढे कॉन्स्टंट आहेत. ठीक आहे. म्हणजेच किंवा एखादी आयसोलेटेड सिस्टीम असेल तर त्या आयसोलेटेड सिस्टीमवर, आयसोलेटेड म्हणजे काय, सगळ्यांच्या अलिप्त. ठीक आहे. आयसोलेटेड एखादी सिस्टीम असेल तर त्या सिस्टीमचा टोटल जे चार्ज असतो तो रिमेन्स कॉन्स्टंट असतो. म्हणजे टोटल जे चार्ज असतात ते काय असतात, कॉन्स्टंट असतात. हे आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन सांगतो. ठीक आहे. आणि म्हणून आपण जे आहेत तर इथलं जे ट्रान्सफर आहेत आता हे जे आहेत आपण इथं बघणार आहोत. ठीक आहे. आता एखादा पॉझिटिव्ह चार्ज जर असेल तर एखादी पॉझिटिव्हली चार्ज बॉडी तुम्ही इलेक्ट्रिकल न्यूट्रल बॉडीपाशी आणली तर काय होणार, ज्यावेळेस तुम्ही याला कॉन्टॅक्टमध्ये आणाल असं या दोघांचं कनेक्शन करणार. ठीक आहे. हे जे चार्ज असतात हे इकडल्या साईडला फ्लो व्हायला लागतात. ठीक आहे. नीट बघा, हे जे चार्ज आहे तिकडे फ्लो व्हायला लागतात. पण इथं टोटल चार्ज किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 चार्ज आहेत आपल्याकडे. ठीक आहे. मग इकडे ट्रान्सफर किती होणार, एक्झॅक्ट याचे अर्धे चार्ज इकडे ट्रान्सफर होणार. म्हणजे हा जो चार्ज आहे हा चार्ज असा जिथून निघून जाणार, इथं फ्लो होत 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 याकडे जाणार आणि म्हणून हा चार्ज इकडे जाऊन इकडे एक चार्ज येणार. त्यानंतर परत इथला हा जो चार्ज आहे परत हा पण एक चार्ज इकडे सिस्टीममध्ये जाऊन ॲड होणार. परत हा एक चार्ज आहे, हा एक चार्ज इकडे जाऊन ॲड होणार आणि परत हा एक चार्ज जो आहे हा इकडं जाणार. म्हणजे पहिले जर याच्यावर क्यू अमाऊंट एवढा चार्ज असेल कनेक्ट करायच्या अगोदर तर आता दोघांकडेही सारखाला चार्ज होणार. याच्याकडे क्यू इज इक्वल टू पहिला किती होता, 0 आणि याच्याकडे किती होता, क्यू इज इक्वल प्लस क्यू एवढा चार्ज होता. आता ज्या वेळेस तुम्ही याला कॉन्टॅक्टमध्ये आणाल त्यावेळेस काय होणार, याच्याकडे याच्यातला अर्धा चार्ज ट्रान्सफर होणार आणि याच्याकडे पण याच्यातला अर्धा चार्ज जो आहे ट्रान्सफर होणार. ठीक आहे. आता त्याच पद्धतीनं समजा अजून तुम्ही तिसरी बॉडी जी आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आणली, याच्याकडे तिसरी बॉडी जी आहे तो कॉन्टॅक्टमध्ये जर आणली, आता यांच्याकडं तेवढे चार्ज नाहीत. आपण असं जर म्हणलं एखाद्या सिस्टीमकडं टोटल जर 9 चार्ज असले तर मग यांच्याकडं इक्वल प्रमाणात चार्ज होऊ शकतो. ठीक आहे. आता काही बी जे चार्ज असेल आपण आता माहिती असं धरतोय की याच्यात कितीही चार्ज असू शकतात, तिकडं 5 7 8 आपल्याला माहीत नाही, तर आपण रँडम पकडतोय. ठीक आहे. आता बघा इकडे 6 सिम्बॉल काढले, तिकडे 5 सिम्बॉल काढले, तर 11 आहेत. पण इथं असं नाही धरायचं की याच्यात 5चे आहेत त्याच्यात 11चे आहेत. आपण याच्याकडे चार्ज पकडणार Q/2 ट्रान्सफर झालाय आणि याच्याकडे पण काय झालाय Q/2. ठीक आहे. आता ज्या वेळेस तुम्ही हे तिघही कॉन्टॅक्टमध्ये आणणार, हे दोघंही याला कनेक्ट करणार कोणाला, ह्या सिस्टीमला. आता बघा पहिले दोघं केलते तर चार्ज काय झाला, Q/2 ट्रान्सफर झाला. आता ज्या वेळेस तुम्ही ह्या इलेक्ट्रिकल न्यूट्रल बॉडीला जर याच्या संग कनेक्ट करणार, याच्याकडे एकही चार्ज नाही, त्यावेळेस तिघांकडे परत इक्वल अमाऊंटमध्ये चार्ज येतो. याच्याकडे राहणार Q/3 चार्ज, याच्याकडे राहणार Q/3 चार्ज, याच्याकडे राहणार, याच्याकडे जो येणार याच्याकडे पण किती येणार Q/3 चार्ज. ठीक आहे. ह्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही कोण्याही इलेक्ट्रिकल बॉडीला पॉझिटिव्हली चार्ज असो, इथं निगेटिव्ह चार्ज असला तरी तीच प्रोसेस होणार, इथं पॉझिटिव्ह चार्ज असला तरी तीच प्रोसेस होणार. म्हणजे इथं आपण निगेटिव्ह चार्ज घेतला तरी सेम हीच प्रोसेस असणार, Q/3. एका बॉडीकडं क्यू चार्ज होता, ते एका बॉडीला जर कनेक्ट केली तर Q/2. ठीक आहे. एका या न्यूट्रल बॉडीला कनेक्ट केली तर परत 2 पॉझिटिव्हली चार्ज बॉडी यांच्याकडे किती चार्ज होता Q/2, याच्याकडे किती होता Q/2. तीच थर्ड बॉडीला कनेक्ट केली तर तिघांमध्ये पण काय राहणार, इक्वल अमाऊंट ऑफ चार्ज जो आहे तो इक्वल अमाऊंटमध्ये चार्ज राहणार. आणि म्हणून हे जे आहे तर अशा पद्धतीनं आपण इलेक्ट्रिकली न्यूट्रल सिस्टीम आहे जे आहे तर आपण असं बघत असतो की इलेक्ट्रिकल न्यूट्रल सिस्टमकडे किती चार्ज ट्रान्सफर होतो. ठीक आहे. हे एक्झाम्पल झालं आपलं जनरल. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता जर आपण अर्थिंग करतो म्हणजे काय, आपण निगेटिव्ह चार्ज प्रोव्हाइड करत असतो सिस्टीमला. ठीक आहे. आता एखाद्या सिस्टीमला जर आपल्याला इलेक्ट्रिकली न्यूट्रल करायचं असेल किंवा एखाद्या सिस्टीमला जे आहे आपल्याकडे एक्सेस चार्ज आला असेल तर आपण अर्थिंग करतो जे आहे, तर ते पण आपण जे आहे डिस्कशन याच्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. तर आजचं लेक्चर जे आहे आपलं इथे संपलं. थँक्यू सो मच.